जय श्री कृष्णा. हा अधिक मास सुरू आहे आणि अधिक मासामध्ये आपण गीतेचा पुरुषोत्तम योग अध्याय 15वा अध्याय श्रीमद भगवद्गीतेचा म्हणणार आहोत. कारण हा महिना अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास आहे. तर याच्यासाठी आपण 15वा अध्याय आता रोज म्हणत जाऊ. ऊर्ध्वमूलं मदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्व ऊर्ध्वं प्रसुता तस्य शाखा गुणप्ररुद्धा विषयप्रवालाः अधश्मूलाननुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्य ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वस्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा तथा पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपदे यथा प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसज्ञैर्गच्छन्तमूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापानसमायुक्त पचाम् अन्यं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मता स्मृतिज्ञानमपोहनं च वेदैः सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वाविमो पुरुषो लोके क्षर एव च शरस्सर्वाणि भूतानि शरस्सर्वाणि अक्षरादपि चोत्तमा अतोऽस्मि लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं सत्सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतस्य भारत. हरि ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तम योगो नाम 15ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. या 15व्या अध्यायामध्ये भगवंतानी कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे की हे मी जे सांगतो हे काय आहे तर वेद उपनिषद हे पानं आहेत आणि ऊर्ध्वमूलम मदशाखम म्हणजे हे जे वटवृक्ष आहे तर याच्या मुळावर आहेत. वर म्हणजे स्वर्गात म्हणजेच भगवंत आणि उपनिषद वेद हे याचे पानं आहेत आणि गुह्यातील गुह्य तमम इदम म्हणजे गुह्यातील गुह्य असं हे शास्त्र आहे. आणि हे तू काय कर तू हे समजून घे, जाणून घे आणि भगवंताचं गुह्यातील गुह्यशास्त्र आहे. जसं उदाहरण द्यायचं झालं तर स्वयंपाक करायचा असला तर त्याच्यासाठी नुसतं डाळ तांदूळ भिजवून आपल्याला गॅसवर ठेवून नाही चालणार. तर त्यासाठी आपल्याला गॅस चालू करावं लागेल. घर जर बांधायचं असलं तर आपल्याला इंजिनियरच लागतो, कारण ते पण एक शास्त्र आहे. आणि स्वयंपाकाचं एक शास्त्र आहे गुह्यातील गुह्य. आणि अजून एक असं शास्त्र आहे की आपण जर आजारी पडलो तर आपल्या मनाने आपण औषधं घेऊन बरं नाही होणार, तर त्याच्याकरता आपल्याला वैद्याकडे म्हणजेच डॉक्टरकडेच जावं लागेल. असं हे गुह्यातील गुह्यशास्त्र. तसंच हे शास्त्र आहे. तू हे जाणून घे, समजून घे. भगवंत कसा आहे तर भगवंत सर्वत्र आहे
सर्वांमध्ये आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो आणि ममैवांशो जीवलोके. तर तू कोणी ऐरा गेला नाही आहे, तू माझाच वंश आहे आणि हा असा जीवन जगतो हीन दीन लाचार दुबळा. तर तू असं जीवन जगू नको. तू तेजाचा पुत्र आहे आणि तू तेजस्वी आहे, अमृतस्य पुत्र आहे आणि म्हणून तू हीन दीन लाचार बनू नको, कोणासमोर झोकू नको. तू तुझा चांगलं तेजस्वीतेने जीवन जग आणि जीवन जगत जगत हे 84 योनी फिरून आपल्याला हे मानव देह भेटतो. तर हा जन्म असाच जाऊ देऊ नको, कारण या जन्मातच आपल्याला मन बुद्धी अहंकार भगवंताने दिलेली आहे आणि चांगलं वाईट समजून घेण्याची बुद्धी आपल्याला या मनुष्य जन्मातच आपल्याला आहे. आणि या चांगल्या या मनुष्य जन्माचा जर आपण ठरवलं तर नराचा नारायण होऊ शकतो. आणि म्हणून आपण हे आगे से आया पीछे ढकेल द्या नाही, तर आपण हे समजून घेतलं पाहिजे. हे शास्त्र गुह्यातील गुह्यशास्त्र भगवंतांनी जे गीतेत सांगितलेलं आहे ते वाचून त्याचा अभ्यास करून त्याचं मनन करून पठन करून आणि समजून, जसा तो फक्त माझ्यातच नाही आहे तर सगळ्या सृष्टीत कणाकणात अणु रेणू पाना फुला सगळीकडे भगवंतानीच फुललेलं आहे. त्याच्या यानेच मी उठते, माझं पसतं, मला झोप येते, माझं जीवन चालतो, मी बोलते. ही वाणी पण ही भगवंतानीच दिलेली आहे. ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये आणि डोळ्यात मागची शक्ती ही सर्व भगवंताची आहे. त्याच्यामुळेच मी टमाटमा बोलू शकतो. हे मी जाणलं पाहिजे. गुह्यातील गुह्यशास्त्र म्हणजे काय, तर त्याच्यामुळे मी आहे. तर भगवंता माझा मी काढून टाकला पाहिजे आणि मी नाही तर भगवंता तूच माझ्यात आहे, तूच मला चालवतो, तूच मला बोलवतो, तूच मला सर्व उठवतो. आणि जसा मला उठवतो तसा तू सगळ्या अणुरेणू कणाकणात हे गुह्यशास्त्र तू समजून घे, कारण तू माझा वंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातना. असा हा भगवंतानी हा पुरुषोत्तम योग असा आपल्याला या गीतेमध्ये सांगितलेला आहे. आणि तू असा किडामुंगीसारखा जीवन जगू नको, तर तू तेजाचा पुत्र आहे. तेजस्वी जीवन जग आणि जीवन जगता 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 भगवंताला समजून घे. तू जसं कर्म करशील, जसं तू वागशील, हेच तुझ्यासोबत येणार आहे आणि तेच तुला कामात पडणार आहे. अशा या भगवंतांनी पुरुषोत्तम योगामध्ये सांगितले. आपण रोज थोडं थोडं बघत जाऊ. जय श्री कृष्णा.